बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आणि त्याच्यानंतर या 2.5 वर्षांमध्ये आता आपलं महायुती सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आता कार्यभार सुरू आहे. बंद पडलेले, रखडलेले सगळे प्रकल्प चालू केले. समृद्धी महामार्ग चालू केला, कोस्टल रोड चालू केला, अटल सेतू चालू केला, कोल्हापूरला अनेक रस्ते चालू आहेत, सातारा कागल रस्ता चालू आहे, संकेश्वर बांधा रस्ता चालू आहे, कोल्हापूर रत्नागिरी चालू आहे. महेशरावने आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्षे बंटी पाटील सांगत होता, मंगळवारी विमान उडणार, बुधवारी उतरणार, एकदा तर आलं 32 तारखेला उडणार. मी कॅलेंडर मध्ये बघायला लागलो 32 तारीख आहे का नाही, पण ते काही करू शकले नाहीत. मंत्री असून सुद्धा धनंजय माडकरी ते एअरपोर्ट चालू केलं. 274 करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजींनी दिले आणि विमान चालू झाले आणि 6 विमान आज चालू झालेले. ज्याचा उल्लेख महेशरावांनी केला की आज रेल्वे स्टेशन 103 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कुदळ मारलेली ती रेल्वे स्टेशन या एवढ्या वर्षामध्ये त्याला 10,000 रुपये सुद्धा कधी निधी आला नव्हता. मोदीजींनी त्याला 44 करोड रुपये दिले. 44 करोड. अनेक रेल्वे दिल्या, त्यांनी उल्लेख केला, तुम्ही ऐकलं. वंदे भारत सारखी रेल्वे मिळाली. काय वंदे भारत रेल्वे? माता भगिनींनो, ज्यावेळी आम्ही परदेशात जायचो, सिंगापूर, दुबई, लंडन, पॅरिस, तिथं त्या एअर कंडिशन रेल्वे असायचे. आम्ही 8-8 आणि 10,000 रुपयाचं तिकीट काढायचं का? एसी रेल्वे कसली असते बघू तरी. आज चहा मिळतो, नाश्ता मिळतो, जेवण मिळतो, चांगलं टॉयलेट आहे, बसायला टेबल खुर्ची आहे. आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की भारतामध्ये अशा पद्धतीची वातानुकूलित रेल्वे आपल्याला मिळेल. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये 60 वंदे भारत रेल्वे चालू केलेले आहेत. त्यातली एक रेल्वे आमच्या कोल्हापूर पुण्याला आम्हाला मिळाली आहे. कोल्हापूर पुण्याला हे आपलं भाग्य आहे. हेच प्रगतीचं होतं काय? अनेक उद्योग येत आहेत. FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आपल्याला वाटत होतं चायना आपल्याला पुढे आहे, पण अख्ख्या जगावर, या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे येत असेल तर ती आता भारतामध्ये येते. भारतामध्ये येते. आणि या भारतामध्ये जर सगळ्यात जास्त कुठे येत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये येते. अनेक प्रकल्प सुरू आहेत. 8 लाख करोड रुपये परदेशातनं गुंतवणूक आता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे प्रगतीचं होतं काय? आणि एवढंच नाही, हे सगळं झालं विकास, हे सगळं झालं इन्फ्रास्ट्रक्चर. बंधू भगिनींनो, विकास म्हणजे आता रस्ते, गटर, पाणी, लाईट हा विकास राहिला नाही. आज वैयक्तिक लाभ काय दिला काँग्रेसनं आणि वैयक्तिक लाभ काय दिला या महायुती सरकारनं, हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. किती योजना आणल्यात आपल्यासाठी? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणली. 10,000 रुपये पर्यंत स्टायफंड या युवकांना, बेरोजगार युवकांना दिला जातोय. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या मोटरचं बिल माफ. शेतकरी असतील तर विचारून बघा, बिल आल्यात सगळ्याला 0 0 0 0. कधी दिले होते का काँग्रेसनं? काँग्रेसनं कधी दिलं नाही. आज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये देते, राज्य सरकार 6,000 रुपये देते. 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर दिले जातात. कधी काँग्रेसनं 12 रुपये तरी दिले का? आज मुलींच्या शिक्षणासाठी उल्लेख झाला, मग अशी माहिती केला. उच्च शिक्षणासाठी तुम्ही विचार करा, एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आई वडील सांगतात, मुलगीला सांगतात, मुली आम्ही दोघांना शिकवू शकत नाही, 12वी नंतर तुझं लग्न करायचंय आम्हाला, आम्ही मुलग्याला शिकवतो. अशी अवस्था आपल्याकडे होती. परंतु आज आमच्या महाराष्ट्र सरकारनं चंद्रकांत दादा पाटलांनी योजना आणलेली आहे. तुमच्या मुलगीला जे काय शिकायचं असेल, BBA, MBA, MBBS, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, काय काय शिकायचं असेल, त्या सगळ्याची 100% फी महायुतीचं सरकार भरणार आहे. कधी आली होती का अशी योजना? कधीच नाही. आणि मग सगळ्यात पॉप्युलर असणारी, लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. माता भगिनींनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी ही योजना मुंबईच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडली, त्या मुलांना शांत बसव. मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी ही योजना सभागृहामध्ये मांडली, काँग्रेसच्या लोकांनी तिथं थैथयाट करायला सुरू केला. बंटी पाटील तर त्या टेबलवर उभारून नाचत होता.
बंद करा योजना, अशी तुम्हाला योजना देता येणार नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होईल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिघडेल, महाराष्ट्र खड्ड्यात जाईल. काँग्रेसच्या लोकांनी उर घेतलं, काय सभागृहात चाललं नाही. हायकोर्टला गेले, हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यांनी सांगितलं ते सरकार आहे, त्या सरकारला अधिकार आहे, त्यांना जो करायचा तो निर्णय घेऊ दे. तिथं काय चाललं नाही म्हणून नागपूर हायकोर्टमध्ये ते गेले. नागपूर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली, काँग्रेसच्या एका नेत्यानं दाखल केलेली, ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून. अनेक वेळा प्रयत्न केलेले. तुमच्या लक्षात आहे का बघा, स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं असं हात वर करून की आम्ही ही योजना बंद करणार आहे म्हणून. लक्षात आहे का तुमच्या? बघा, हे सगळे नेते, सुप्रियाताई सगळे म्हणतात. आणि आता काय झालं? त्यांनी सांगताना सांगितलं होतं की ही फसवी योजना आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे, असे पैसे दिले नाहीत, असे देता येणार नाहीत. आणि जेव्हा 7,500 रुपये खात्यावर आले, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. आता काय म्हणतात? आता म्हणतात आम्ही 3,000 रुपये देतो. आता तिजोरीत खडखडाट होत नाही, आता अर्थव्यवस्था बिघडत नाही, आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही. म्हणजे फसवायचं, खोटं बोलायचं. तुमच्या लक्षात आहे का बघा, लोकसभेला सुद्धा त्यांनी फसवलं.